जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. बघा, आज आपण आहोत ना, काही गोष्टी पाहणार आहोत. आपल्या जीवनामध्ये आहे ना, नियम महत्त्वाचं का आहेत. आपल्या जीवनामध्ये सतत साडेसाती असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये जर नियम नसतील तर आपले जीवन आहे ना, ते दुःखांनी भरून जाईल. पण आपल्या जीवनामध्ये सुख हवं असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणते नियम आपण करायला हवेत, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे काही छोटे छोटे नियम आहेत ना, आपल्या आयुष्यातील खूप मोठे बदल घडून आणत असतात. म्हणजे ज्या माणसाच्या आयुष्यात कोणतीही शिस्त नाही, कोणतेही नियम नाही, त्याचं संपूर्ण आयुष्य आहे ना, ते गुंतागुंतीनं भरलेलं असतं. आणि अशा माणसाला आयुष्यात कधीच काही समजत नाही की त्यानं नक्की करायचं काय आणि काय करायचं नाही, काय करायला हवं. म्हणजे हे नियम तुमच्या आयुष्याला योग्य दिशासुद्धा देतात. आणि नियम नसल्यावर आहे ना, तुमच्या आयुष्याची देखील पूर्ण परिस्थिती बदलून जाते. आणि नियम तुम्हाला बांधण्यासाठी नसतात, तर नियम यासाठी असतात ना, की तुम्ही कधी संकटात सापडू नये. तुम्ही मनाने आणि शरीराने नेहमी आनंदी राहावं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आयुष्यामध्ये यश संपादन करावं, आनंद मिळवावा आणि स्वतः त्रासांपासून वाचवू शकावं, समस्यांपासून वाचवू शकावं, तर आपल्या आयुष्यामध्ये आहेत ना, बघा आता या निरूपणामध्ये हे नियम सांगणार आहेत. प्रत्येकानं हे नियम पाळा. तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. पहिला नियम म्हणजे आपल्या कालच्या समस्यांना आहे ना, आपल्या कालच्या वेदनांना आपल्या काळमध्ये सोडून द्या आणि त्यांना आपल्या आजमध्ये पकडून ठेवू नका. जो माणूस आपल्या कालच्या वेदनांना आठवून रडत राहतो, तो आपल्या आजमध्ये आहे ना, कधीच आनंदी होऊ शकत नाही. तो आपल्या आजमध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाही. तो कधीही काही करू शकणार नाही. कारण का बरं? कारण तो आपल्या काळमधून बाहेरच पडू शकत नाही आहे. तो त्याच आठवणींमध्ये, त्याच वेदनांमध्ये अडकून राहिलेला आहे. जर तुम्हाला स्वतःला मनाच्या प्रत्येक दुःखापासून वाचवायचं असेल, तर आपल्या मनाला आहे ना, कधीही गेलेल्या काळच्या वेदनेमध्ये किंवा त्याच्या आठवणीमध्ये कधीच अडकून ठेवू नका. बघा, पहिली गोष्ट तुम्हाला माहीत झाली. आता आपण दुसरा नियम पाहूया. दुसरा नियम म्हणजे बघा, असं म्हणतात ना सर्वात मोठा रोग आहे काय म्हणतील लोक. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा तुमच्याबद्दल काही विचार करतील, हा विचार तुम्ही कधीच करू नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याचा विचारही जर तुम्ही केला ना, तर मग ते काय विचार करतील. लोकांच्या विचारांवर तुमचं नियंत्रण नाही आहे आणि तुमच्या इच्छेनुसार गोष्ट कधी बदलणार देखील नाही आहे. त्यांना जे वाटतंय ना, ते तुम्ही वाटून द्या. त्यांना जे म्हणायचं आहे ना, ते तुम्ही म्हणू द्या. तुम्ही ते करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. अनेक वेळा होतं काय, आपण लोकांचा विचार करून या जगाचा विचार करून ते करूच शकत नाही. ज्या आपल्याला आयुष्यात करायचं आहे ना, जे आपल्यासाठी योग्य आहे, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो ना, जे लोक नेहमी इतरांबद्दल विचार करत राहतात ना, की लोक काय म्हणतील, त्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही, काही मिळवू शकत नाही. कारण त्यांना लोकांच्या बोलण्याची भीती वाटते. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतात ना, जो काहीतरी करतो, जो काहीच करत नाही, त्याच्याबद्दल कोण काय बोलणार आहे का बरं? कोणीच बोलणार नाही. जर लोक तुमच्याबद्दल काही बोलत असतील तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे की तुम्ही काहीतरी चांगले करत आहात, ज्याच्याकडे लोकांचे लक्ष जात आहे, ज्याच्यावर लोक चर्चा करत आहेत. म्हणूनच कधीही लोकांचा विचार करून नाही, तर आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करून, आपल्या भविष्याचा विचार करून प्रत्येक काम केलं पाहिजे. पण मनुष्य तसा करतो का बरं? पण हे नियम जर तुम्ही पाळले ना, तर भगवंत आहे ना, तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मीचा तुमच्या आयुष्यामध्ये कधी
तुटवडा राहणार नाही. म्हणजे आता आपण पाहूया तिसरा नियम. बघा, तिसरा नियम म्हणजे काय? म्हणजे आयुष्यात कधी कठीण वेळ आली किंवा अशी एखादी गोष्ट घडली जी तुम्हाला कधी स्वप्नातही विचार केला नसेल, अशा परिस्थितीत आहे ना, तुम्ही कधीही धीर सोडू नका. कारण वेळ प्रत्येक जखम भरून काढते. फक्त गरज आहे वेळेला थोडा वेळ देण्याची. आपल्या घाईघाईच्या नादात आहे ना, आपल्याला आपले दुःख आहे ना, प्रत्येक समस्या खूप मोठी वाटायला लागते. आणि म्हणूनच आयुष्यात जेव्हा पण एखादी समस्या येईल तेव्हा तिला थोडा वेळ नक्की द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या वाईट वेळेला चांगला वेळ देता ना, तेव्हा तुमचा चांगला वेळ आपोआप समोर येतो. कारण चांगला वेळ आणि वाईट वेळ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ना. आज वाईट वेळ आहे तर उद्या चांगला वेळसुद्धा नक्की येणार आहे. आणि आज जर तुमच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ असेल तर विश्वास ठेवा, उद्या आहे ना तुमच्या आयुष्यात चांगला वेळसुद्धा नक्की येणार आहे. तुम्ही स्वतःला कधीही कोणाशी कंपेअर करू नका. आपली तुलना आहे ना कधीही कोणाशी करू नका. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, या जगात सुखी कोण असतो बरं? तो दुसऱ्याची काही तुलना करत नाही. दुसरा कितीही श्रीमंत जरी असला ना तरी आपण सुद्धा श्रीमंत आहोत असं मानतो. तोच या जगामध्ये श्रीमंत होतो ना, नाहीतर होतो का बरं? तर दुसऱ्याची आपण तुलना केली तर आपण सुद्धा गरीबच राहतो ना. म्हणून दुसऱ्याची कधी तुलना करू नका. कारण जगामध्ये आहे ना, प्रत्येक माणूस युनिक आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे. म्हणून प्रत्येक माणसाला देवाने अद्भुतच बनवलेलं आहे ना. प्रत्येक माणसामध्ये अनोखी प्रतिभा आहे. कोणी कमी जास्त नसतं, फक्त सगळे वेगळे असतात. एका व्यक्तीला मी भेटलो बघा, मला आठवलेला हा प्रसंग सांगतो. ते खूप चांगला बिझनेस करायचे. आधी ते खूप आनंदी राहायचे, मग नंतर ते खूप त्रस्त राहू लागले. मी त्यांना विचारलं की तुम्ही आजकाल इतके त्रस्त का असता बरं? तर त्यांनी मला काय सांगितलं बरं, की आधी मला खूप चांगलं वाटायचं, पण आता मार्केटमध्ये इतर स्पर्धक आलेले आहेत, त्याचमुळं मी खूप त्रस्त झालेलो आहे. तर मी त्यांना विचारलं, काय त्यांच्यामुळं तुमचं नुकसान होत आहे का बरं? तुम्ही कमवू शकत नाहीत का बरं? तर ते म्हणाले, अजिबात नाही, मी भरपूर कमवतो, पण माझ्यापेक्षा दुसरे जास्त कमवत आहेत. आधी मी माझ्या कमाईमध्ये आनंदित होतो, पण आता ते विचार करून मला खूप ताण येऊ लागला आहे. झोप येत नाही. आता पाहिलं तर यांच्या आयुष्यामध्ये आहे ना, प्रत्यक्षात कोणतीही समस्या नाही आहे. समस्या ही आहे की त्यांनी स्वतःला इतरांशी कंपेअर करायला सुरुवात केली आहे, की व्यवसाय एकच आहे पण तो माझ्यापेक्षा जास्त कमवत आहे. कमाई याची आजही तेवढीच आहे, कालही तेवढीच होती, पण त्याचं बिझनेसमध्ये आहे ना आता यांच्यापेक्षा कोणीतरी जास्त कमवत आहे. तर त्यामुळे आता यांच्या मनाची सुख शांती आहे ना ती निघून गेलेली आहे. ज्या दिवशी तुम्ही आपली तुलना दुसऱ्या कोणाशी करू लागला आहात ना, त्या दिवशी तुम्ही नक्की समजून जा की तुमच्या मनाची शांती आहे ना, समाधान आहे, तुम्हाला सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. जर कोणी तुमच्या पुढे जात असेल तर असू द्या, त्याला जाऊ द्या. जर कोणी तुमच्या मागे असेल ना तर असू द्या. जर कोणी तुमच्यापेक्षा जास्त गुण मिळवत असेल, तुमच्यापेक्षा जास्त कमवत असेल, तुमच्यापेक्षा जास्त आनंदी असेल, तर तुम्हाला त्रास होण्याची गरज नाही. जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे ना, आणि जगामध्ये प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आहे. जेव्हा तुम्हाला हे समजेल ना, आणि जे काही तुमच्याकडे आहे, जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, त्यासाठी तुम्ही परमात्म्याचे नेहमी आभार मानू लागाल, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये आनंद होईल. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद झाला असेल ना तर आपणही आनंदी व्हावं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी व्हावं. पण दुसऱ्याला आनंद झाला तर आपण दुःख होत असेल तर आपली भक्ती करून काही फायदा आहे का बरं? काहीच नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यात आहे ना, कधीही कोणत्या गोष्टीबद्दल ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार करू नका. जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीबद्दल खूप जास्त विचार करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील पूर्ण ऊर्जा आहे ना, पूर्ण लक्ष आहे त्या एकाच गोष्टीवर लावून देता, ज्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ लागतो, तुमच्या झोपेवर होऊ लागतो, तुमच्या भुकेवर होऊ लागतो. कारण तुम्ही इतर कशावरही लक्ष देऊ शकत नाही.
तुम्ही तुमचे संपूर्ण एकच लक्ष आहे ना ते एकाच गोष्टीवर लावलेलं आहे, ज्यामुळं बाकी सर्व गोष्टी मागे चालल्या आहेत. म्हणजे आपले पूर्ण लक्ष आहे ना, पूर्ण ऊर्जा आहे, कधीही एकाच गोष्टीवर लावू नका. तुमच्या कुटुंबाला सांभाळणं, तुमच्या मनाला सांभाळणं, तुमच्या शरीराला सांभाळणं ही तुमची सर्वात जबाबदारी आहे ना. आणि ही एक जबाबदारी मग माणूस बनून या सर्व गोष्टींचं भान ठेवा. नाहीतर मनुष्य आहे ना, आयुष्यामध्ये स्वतः माणूस आहे हे सर्व विसरून जातो. तो स्वतःला या सृष्टीचा खूप मोठा देव समजतो, या सृष्टीचा खूप मोठा दाता समजतो. माझ्याकडे सर्व पैसा आहे, माझ्याकडे धन आहे, मी सर्व या जगाला विकत घेऊ शकतो. रावणाचं तसंच झालं ना. मग आपल्याकडे काय आहे बरं? काहीच नाही, तरीसुद्धा एवढा माज का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही ही गोष्ट आहे ना समजून घ्या की तुमच्या या परिस्थितीचं कारण आहे ना तुमच्याशिवाय इतर कोणीही नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुखाचं कारण इतरांना मानत राहाल ना, तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये काहीच बदल करू शकणार नाही. जेव्हा दुसरे तुम्हाला आनंद देतील तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही दुःखी यासाठी होता कारण दुसरे तुम्हाला त्रास देतात, कारण तुम्ही तुमची मानसिकता अशी बनवलेली आहे ना की दुसऱ्या लोकांमुळं माझ्या आयुष्यात समस्या आहेत किंवा दुसऱ्या कोणामुळं मला आनंद मिळतो. पण हे सत्य अजिबात नाही आहे. तुमचा आनंद आहे ना, तुमचे दुःख आहे तुमच्या आतमध्ये आहे. जर तुम्ही तुमच्या विचारांसोबत आनंदी राहू इच्छित असाल तर या जगामध्ये कोणाची ताकद नाही जी तुम्हाला दुःखी करू शकेल. म्हणजे ही समजून घेण्याची आणि आपल्या आयुष्यात अंमलात आणण्याची ही कळाच आहे ना. ही कळा ज्याला जमली ना तो आयुष्यामध्ये सुख प्रदान करतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, जी लोक आणि जी नाती आहेत ना तुमच्या आयुष्यामध्ये विष कालवत आहेत, तुम्ही त्यांच्यापासून आहे ना स्वतःला लांब ठेवा. मग ती तुम्हाला कितीही चांगली का वाटे ना, तुम्हाला त्यांच्याबद्दल कितीही ओढ का असे ना, पण जर तुमच्या आयुष्यामध्ये ती समस्या निर्माण करत असतील, दुःख आणत असतील, तर तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला वाचवून ठेवा. म्हणजे काय बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना की आपल्या सुखासाठी आहे ना कोणती ना कोणती गोष्ट आपल्याला सोडावी लागणार आहे, थोडं आलिप्त राहावं लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण सक्सेस होत नाहीत ना तोपर्यंत लोकांसमोर तुम्ही येऊ नका. पण जेव्हा सक्सेस व्हाल तेव्हा माननं लोकांसमोर या. तुमची इज्जत केल्याशिवाय लोक राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत, मेहनत केली नाही, तर ती गोष्ट तुम्हाला कधीही मिळणार नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये जे तुम्हाला मिळवायचं आहे त्याबद्दल फक्त विचार करू नका, फक्त इच्छा ठेवू नका. ते मिळवण्यासाठी अगोदर तुम्ही प्लॅन करा, त्यासाठी मेहनत करा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना आनंद आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात तुम्ही जेव्हा पण हाराल ना तेव्हा त्याला अंत समजू नका, तर त्याची सुरुवात समजा. अनेक लोक आहेत ना आयुष्यात जर एखाद्या गोष्टीमध्ये हारले किंवा नापास झाले तर ती पुन्हा गोष्ट करतच नाही. मग वेडेवाकडेपणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. पण ते योग्य आहे का बरं? अजिबात नाही. जगामध्ये आहे ना जेवढे पण यशस्वी लोक आहेत ना ते सर्वच्या सर्व पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले नाहीत, एका दमामध्ये विजेते बनले नाहीत. तुमच्या अपयश आहे ना म्हणजे अंत नाही आहे, ती तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. बघा तुम्ही सचिन तेंडुलकरचं नाव ऐकलं आहे का? 10वीमध्ये फेल झालेला माणूस बघा जगात क्रिकेटमध्ये 1 नंबर आला. म्हणजे सचिन तेंडुलकरचा इतिहास जर पाहिला ना तर त्याच्यावरून आपल्याला वाटतं की आपण अपयश आहे ना ती यशाची पहिली पायरी आहे. त्या पायरीला आपण सोडू नका. जर ती पायरी आपण सोडली ना
तर आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. म्हणजे तुमच्या सवयींवरून समजतं की तुमचे भविष्य कसं असणार आहे. म्हणजे सर्वात मुख्य 2 सवयी असतात, एक खाण्याची आणि दुसरी झोपण्याची. बघा समर्थांनी आहे ना, बघा या 2 सवयी या आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक खाण्याची सवय आणि झोपण्याची सवय. या सवयी आहे ना, जो माणूस या 2 मूलभूत सवयींना सांभाळू शकत नाही तो आयुष्यामध्ये काहीच मिळवू शकत नाही. कारण ज्याच्या खाण्यापिण्याचे आणि झोपण्याचे कोणतेही नियम नसतील तो माणूस आजारीसुद्धा पडतो आणि मनाने दुःखीसुद्धा राहतो. असा माणूस आहे ना, आयुष्यात काही साध्य करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही स्वतःमध्ये अशा सवयी लावा ज्या तुमच्या भविष्यामध्ये अजून तुम्हाला चांगलेपण बनवतील. तुमच्या आयुष्याला आणि भविष्याला जे चांगले बनवतील त्या सवयी स्वतःमध्ये बनवा आणि त्या सवयींपासून लांब राहा ज्या तुम्हाला मागे खेचतात. तुम्ही स्वतःमध्ये अशा सवयी टाका ज्या आयुष्यात तुम्हाला पुढे घेऊन जातील. जर तुम्हाला आहे ना या आयुष्यामध्ये तुमचं मन आणि हृदय पवित्र करायचं असेल ना तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काहीच नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्याला यशस्वी होण्यासाठी आहे ना आपलं मन आहे ना ते पवित्र असायला हवं. आपलं मन स्थिर असायला हवं. ज्याचं मन स्थिर नाही ना तो अभ्यासातसुद्धा त्याचं मन लागणार नाही. आणि मन स्थिर राहण्यासाठी समर्थांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं? 2 वेळची उपासना करायला हवी, नियमांमध्ये राहायला हवं. मग बघा तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीकृष्ण स्वारींनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, असे काही लोक असतात ना यांच्यापासून तुम्ही दूर राहायला हवे. ज्या हक्काचे नाते आहेत ना ते कमी आणि गुरु जास्त बनतात. म्हणजे काय बरं? म्हणजे एखाद्या मनुष्याकडं आपण कोणता सल्ला घ्यायला गेलो ना तर तो आपला गुरु बनून जातो. म्हणजे काही ना काही सांगून वेड्या वेगळ्या कारणामध्ये आपल्याला अडकवतो. म्हणजेच अशा लोकांपासून आहे ना मनापासून दूरच राहिलेलं बरं. म्हणजे देवा एक वेळ जेवण कमी मिळालं तरी चालेल पण अशा लोकांपासून आहे ना आम्हाला वाचवून ठेव जे आपले म्हणून पाठीमागून वार करतात. जर सुखी जीवन जगण्यासाठी इच्छा असेल तर इतरांचं बोलणं मनाला लावून घेणं सोडून द्या. आम्ही वेडे नव्हतो जे तुझे प्रत्येक म्हणणं मान्य करत होतो. फक्त तुझ्या आनंदापेक्षा आहेत ना मोठे आम्हाला काही वाटत नाही. ज्यांना भेटल्यानंतर जगण्याची उमेद वाढते तेच खरं प्रेम आहे ना. नंतर धोकेबाज मित्र आणि सावळी आहे ना यात काहीच फरक नसतो. दोन्ही प्रकाशामध्ये तुमच्या सोबत असतात आणि अंधारात गायब होतात. म्हणजे अपमानाचा बदला आहे ना तो भांडण करून मिळत नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो. म्हणजे वेळ असताना माणसाची कदर करा कारण वेळ पुन्हा परत येईल. पण ती माणसं पुन्हा परत येतील का बरं? कधीच नाही. प्रत्येक वेळी आहे ना ऑनलाईन राहणारे लोक आहेत ना खऱ्या आयुष्यामध्ये खूप एकटे असतात. कधी कधी काळाच्या बदलामुळं मित्रसुद्धा शत्रू बनतात आणि शत्रूसुद्धा मित्र बनतात. कारण स्वार्थी खूप बलवान असतो ना. आता बघा हे निरूपण काही लोक ऐकणारे आहेत ना काही असं म्हणतात की भगवंता माझ्या जीवनामध्ये असं यश दे की माझं जीवन श्रीमंत होऊ दे. पण असं होईल का बरं? आपण जोपर्यंत काही करत नाही ना म्हणजे आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. जेव्हा यश तेव्हाच मिळतं ना जेव्हा आपण दररोज आयुष्यात थोडे थोडे करून पुढे जात असतो. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. यश त्यांनाच मिळतं ना जे स्वतःच्या पायावर उभे राहतात. आयुष्यात एकदा तुटणंसुद्धा गरजेचं असतं स्वतःला पुन्हा नव्या पद्धतीनं सावरण्यासाठी आणि उजळून निघण्यासाठी. जर डोळे कायमचे मिटण्यापूर्वी वेळीच उघडले तर पूर्ण आयुष्यसुद्धा सुधरून जाईल. म्हणजे इतरही उशीर करू नका की तुमची स्वप्ने आहेत ना फक्त स्वप्नेच राहतील आणि पूर्ण आयुष्य निघून जाईल. म्हणजे ही मनाची व्यथा सांगावी आणि थट्टा व्हावी त्यापेक्षा चांगलं हेच आहे ना की हसावं आणि शांत राहावं. घर बदलणं किंवा काळ बदलला तरी दुःख नाही
पण सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं ना जेव्हा एखादे आपले माणूस बदलून जातं. तुम्हाला माहीत आहे का आपल्याला कोणते लोक धोका देतात बरं? ज्यांना आपण आपल्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व देतो. काळासोबत प्रत्येकजण बदलतो, चूक त्याची नाही. जो बदलतो उलट चूक त्याची आहे. जो आहे तो तसाच राहतो. म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे लोक कधीच सुखी राहू शकत नाहीत. म्हणूनच स्वतःला लायक बनवा की तुम्ही तुमच्या गरजा आहेत ना आणि इच्छा पूर्ण करू शकाल. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणायचा असेल तर आपलं मन आहे ना ते स्थिर अगोदर कराय आणि जेव्हा स्थिर होईल ना तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल. आणि हे आपलं मन स्थिर कधी होईल बरं? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करू, जेव्हा आपण भगवंताच्या चरणाशी लीन होऊ, तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. जय जय रघुवीर समर्थ.